नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे गुरुपौर्णिमा विशेष बिना पाकाचे दाणेदार मऊसूत तोंडात विरघळणारे झटपट रवा बेसन लाडू. विशेष म्हणजे हे लाडू बनवण्यासाठी खूप कमी साहित्य लागणार आहे, कमी वेळ लागणार आहे आणि कमीत कमी खर्चात 10 ते 11 परफेक्ट लाडू तयार होणार आहेत. जर तुम्हाला सण, उत्सव, पाहुणे किंवा अचानक गोड खाण्याची इच्छा झाली किंवा देवाला नैवेद्यासाठी करायचे असतील तर ही रेसिपी नक्की करून पहा. या रेसिपीसाठी आपण अगदी मोजके साहित्य वापरणार आहोत. फार छान चवीचे हे लाडू होतात. तोंडात टाकताच विरघळणारे रवा बेसन लाडू, तेही बिना पाकाचे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण इथं बनवतोय रवा बेसन लाडू. त्याच्यासाठी लागणारं साहित्य पहा. 1 वाटी पिठी साखर, 1 वाटी रवा आणि 1 वाटी बेसन पीठ आणि त्याच वाटीने अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे. तूप गरम करून घ्या. घट्ट तुपाचा वापर न करता तूप थोडंसं पातळ करून घ्या, म्हणजे आपलं अचूक प्रमाणात आपले लाडू तयार होतात. ज्या वाटीने तुम्ही रवा मोजून घेणार त्याच वाटीने बेसन आणि त्याच वाटीने आपल्याला पिठी साखर मोजून घ्यायची आहे. आणि फक्त एवढ्या साहित्यामध्ये आज आपण रवा बेसन लाडू बनवत आहोत. जे आपण तूप घेतलं त्या तुपातलं 4 ते 5 चमचे तूप घ्यायचं आणि त्याच्यावरती आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. रवा छान फुलेपर्यंत आपल्याला भाजायचा. छान असा फुलायला लागला रवा आणि थोडासा कलर रव्याचा बदलला की आपण रवा काढून घ्यायचा आहे. रवा व्यवस्थित भाजून घेतला म्हणजे लाडूमध्ये रव्याची कचकच लागत नाही किंवा रवा कच्चा लागत नाही. तर पहा, इथं मंद गॅसवरती हा रवा आपल्याला 4 ते 5 चमचे तुपामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे. बदामी कलरवरती रवा साधारण आला की आपण काढून घ्यायचा. अगदी 4 ते 5 मिनटामध्ये हा रवा भाजून होतो आणि ही रेसिपी इतकी छान होते. तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित पहा. झटपट होणारी रेसिपी आहे आणि जेवढी झटपट होते तेवढी चवीलाही अप्रतिम होते. तर पहा, इथं रवा आपण छान बदामी कलरवरती, अगदी एकदम कलरही बदलून देऊ नका. साधारण बदामी कलर रव्याला आला की रवा आपण काढून घेऊया. आता त्याच भांड्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे. ज्या वाटीने मी रवा मोजून घेतला त्याच वाटीने मी बेसन पीठ घेतलं आहे. लक्षात घ्या, इथं समप्रमाणात आपण दोन्ही घेतलं आहे. समप्रमाणात रवा आणि बेसन पीठ समप्रमाणात घेतलेलं आहे. तर पहा, इथं हे जे बेसन पीठ आहे हे बेसन पीठ सुरुवातीला थोडंसं हलकंसं भाजून घ्या. साधारण खमंग सुवास बेसन पिठाचा सुटला की मग त्याच्यामध्ये आपल्याला तूप घ्यायचं आहे. म्हणजे तुपाचं कमीत कमी प्रमाण लागतं. लाडू हे आपले रेलत नाहीत आणि कमी तुपातले लाडू तयार होतात. जास्ती तुपकट लाडू तयार होत नाहीत. फार छान चवीचे अप्रतिम हे लाडू अशा पद्धतीने जर तुम्ही केले तर अगदी फार छान चवीचे हे लाडू तयार होतात. पहा, इथं आपण जे अर्धा कप तूप घेतलेलं आहे त्यातलंच थोडं थोडं तूप घालत मी हे बेसन भाजून घेते. बेसन व्यवस्थित भाजून घ्या म्हणजे लाडू कच्चे लागत नाहीत. जेवढं बेसन आणि रवा तुम्ही छान भाजून घेणार तेवढे या लाडूला चव मात्र फार छान लागते. तर इथं तुम्ही पाहत असाल, गॅस मंद ठेवा आणि मंद गॅसवरती थोडं थोडं तूप घालत आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे. पहा, इथं ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलेलं आहे तीच अर्धी वाटी आपण तूप घेतलेलं आहे आणि थोडं थोडं तूप घेत व्यवस्थित हे बेसन भाजून घ्यायचं. बेसनचा पूर्णपणे कच्चेपणा आपल्याला घालवायचा आहे. बेसनचा कलर बदलायला लागला आणि बेसनने तूप रिलीज करायला लागलं की आपण समजायचं की हे बेसन पीठ आपलं व्यवस्थित भाजलं गेलं आहे. संपूर्ण सगळ्या तुपाचा मी इथं वापर केलेला आहे, पाहू शकत असाल तुम्ही. गरज पडली तर एखादा चमचा आपण तूप एक्स्ट्रा याच्यामध्ये घालूया. पाहूया आपण व्यवस्थित बारीक गॅसवरती हे बेसन पीठ जे आहे हे छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी 5 ते 6 मिनटामध्ये हे बेसन पीठ भाजून होतं आणि पूर्णपणे बेसन पिठाचा कलर चेंज व्हायला लागला आणि बेसन पिठाने तूप रिलीज केलं की समजायचं आपलं बेसन पीठ व्यवस्थित भाजले गेलं आहे. आणि छान असा सुगंध बेसन पिठाचा छान सुगंध सुटायला लागला की समजायचं आपलं बेसन पीठ व्यवस्थित भाजलं गेलं आहे. 1 चमचा तुपाची मला इथं गरज लागली आहे, म्हणजे अर्धी वाटी जे तूप आपण घेतलं होतं त्याच्यामध्ये 1 चमचा तूप एक्स्ट्रा आपल्याला लागलेलं आहे. आणि पहा, इथं 1 चमचा तूप घेऊन मी मंद गॅसवरती पुन्हा एकदा हे बेसन पीठ भाजून घेत आहे. आणि छान असं आपलं बेसन पीठ भाजून झालेलं आहे, पाहू शकत असाल. पूर्णपणे बेसन पिठाचा कलर चेंज झालेला आहे आणि बेसन पिठाने तूपही रिलीज केलेलं आहे. पहा, इथं अगदी छान असं पातळ बेसन पीठ आपलं तुपामुळे तयार झालं आहे, पाहू शकत असाल. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही बेसन पीठ व्यवस्थित भाजून घेतलं तर लाडूचा बेसन पिठाचा कच्चेपणा अजिबातसुद्धा लागत नाही आणि लाडू चवीला फार छान लागतात. अगदी टाळ्याला न चिकटता हे लाडू तयार होतात. तुम्ही करून पहा.
पूर्णपणे आपलं बेसन पीठ भाजून झालेलं आहे. आता इथं ट्रिक पहा, मी जो रवा घेतलेला आहे तो रवा मला कच्चा नाही लागायला पाहिजे. लाडूमध्ये कच्चेपणा रव्याचा जेव्हा आपण लाडू खातो तेव्हा कधी रवा कचकच दाताखाली लागतो, तर तसा लागायला नको म्हणून मी इथे एक ट्रिक केली आहे, तुम्ही पाहू शकत असाल. अगदी 2 ते 3 चमचे मी इथं दूध घेतलेलं आहे आणि दुधामध्ये आता पुन्हा एकदा हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे. छान असं दुधामध्ये हे भाजून घेऊया, म्हणजे दुधाचा ओलसरपणा रव्याला आपल्याला लागतो आणि रवा अजिबातसुद्धा कचकच किंवा कच्चेपणा रव्याचा लागत नाही. पहा इथं छान व्यवस्थित दुधामध्ये मी पुन्हा एकदा हे भाजून घेतलं आणि आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही पाहू शकत असाल गॅस मी बंद केलेला आहे आणि गरम कढईमध्ये आपल्या बेसन पिठामध्ये मी रवा घेतलेला आहे आणि थोडंसं दूध घातलं आणि दूध घालून पुन्हा एकदा कढई जेवढी गरम आहे, भांडं जेवढं गरम आहे तेवढ्या भांड्यामध्ये सगळं परतून घेतलं आणि पहा छान असं सुंदर आपलं इथं रव्याचं आणि बेसनाचं मिश्रण तयार झालं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे, पण गरम या मिश्रणामध्ये पिठी साखर घेऊ नका, थोडंसं थांबा. हे मिश्रण कोमट होऊ द्या आणि कोमट झाल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये पिठी साखर घ्यायची आहे. पहा मी साखरेचा पाक न करता पिठी साखर घेऊन हे लाडू आपण तयार करणार आहोत. साखरेचा पाक केला, काही गृहिणींना पाक जमत नाही व्यवस्थित, कधी कच्चा राहतो, कधी कडक होतो आणि लाडू व्यवस्थित येत नाहीत. मग काय करायचं, ही ट्रिक वापरा. थोडंसं दूध घालून तुम्ही बेसन पीठ आणि रवा छान भाजून घ्या आणि मग त्याच्यामध्ये पिठी साखर घाला. तर पहा इथं मिश्रण कोमट असताना मी पिठी साखर घातलेली आहे. गरम मिश्रणामध्ये पिठी साखर घालू नका, नाहीतर लाडू रेलतील आपले. म्हणून कोमट मिश्रण असेल तेव्हा आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आहे आणि हे पूर्णपणे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. पहा पिठी साखर मी घातली आणि हाताने हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करते, म्हणजे आपल्या हाताच्या उष्णतेने तूप आपलं छान असं मेल्ट होतं आणि हे मिश्रण लाडू बांधण्या इतकं छान मऊसूत तयार होतं. आणि पहा सगळं एकत्र एकजीव आपल्याला करून घ्यायचं आहे आणि मग याचे आपल्याला लाडू वळायचे आहेत. आणि पाहू शकत असाल तुम्ही, अगदी 10 ते 15 मिनटामध्ये ही रेसिपी आपली तयार झाली. 10 ते 11 लाडूचं हे मिश्रण तयार झालं आहे. सुंदर चवीचे हे लाडू होतात. करून पहा, तोंडात टाकताच विरघळणारे आणि टाळ्याला न चिकटणारे आपले रवा बेसन लाडू बिना पाकामध्ये आपण तयार केले आहेत. आणि मी तुम्हाला एक लाडू बांधून दाखवते, वळून दाखवते. पाहिलं फार छान हा लाडू व्यवस्थित असा आपला येत आहे. पहा अगदी सुंदर चवीचे आणि अगदी छान गोल गरगरीत दाणेदार आपले लाडू तयार झाला. पहा आणि अशाच पद्धतीने मी सगळे लाडू करून घेते. एक लाडू मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने बांधून दाखवते. पहा छान असा हा लाडू आपल्याला वळायचा आहे आणि अगदी व्यवस्थित छान असे लाडू वळता येत आहेत आपल्याला. कमीत कमी तुपामध्ये आपण हे लाडू तयार केले आहेत. पाकही आपल्याला करावा लागलेला नाही आहे आणि तुपाचं प्रमाणही आपण कमी घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने हे लाडू आपले तयार झाले आहेत. करून पहा, देवाला नैवेद्य दाखवा. तुम्ही खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपले इथं 9 लाडू मी दाखवलेले आहेत, पण 2 लाडू आमच्या घरातल्या छोट्या स्वामींनी खाऊन टाकले आहेत. त्याच्यामुळे इथं 9 लाडू तुम्हाला दाखवले आणि छान असे 10 ते 11 लाडू तयार झाले आहेत. एवढ्या मिश्रणामध्ये नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुमची रेसिपी कशी झाली ती मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद मंडळी.